यश, हा काय प्रकार आहे? मी तुला म्हणालो होतो ना नेहा, जेव्हा कधी तुला माझी गरज भासेल मी नक्की तुझ्या जवळ असेल. हे लग्न नाही होऊ शकत. एक्सक्यूज मी, जरा अति होते हे. माझा हात पकडायची हिंमत कशी झाली? हिमतीच्या गोष्टी ते करतात परांजपे ज्यांना माणूस म्हणून काही किंमत असते. फ्रॉड आहेस तू, पण तुझं प्रेम नेहावर नाही तिच्या घरावर आहे. खोटं खोटं बोलतोय हा, खोटं बोलतोयस तू. मी खोटं बोलतोय? लग्नाच्या 6 महिन्यातच तू नेहाला सोडून देणार होतास हे खोटं आहे. लग्नानंतर परीला कुठेतरी लांब सोडून येणार होतास हेही खोटं आहे. परांजपे, काय म्हणतोय यश? आता का गप्प बसलात? यश जे काही म्हणतोय ते खरंय का परांजपे? वा यश वा, मानला तुला. तू छान गेम खेळतोयस रे. माझं आणि नेहाजींचं लग्न व्हावं म्हणून तू जी काही धडपड करत होतास तिथेच माझ्या लक्षात आलं की काहीतरी प्रॉब्लेम आहे. नेहाजींच्या समोर चांगला माणूस बनायचंय ना तुला, जो तू नाहीच आहेस. मला हे आधीच कळलं होतं, पण मी मुद्दाम काही बोललो नाही, कारण परी आणि नेहाजींची काळजी होती मला. फ्रॉड चेहरा समोर आला असता ना तर ह्यांना धक्का बसला असता. आज या सगळ्यांसमोर मी तुझा खरा चेहरा जो त्याला ओळखलंस? याची ओळख पण मीच करून देऊ. नेहाने इतक्या विश्वासाने तुला पॉवर ऑफ अटॉर्नी दिली, ते पेपर्स या हरामखोराकडे कसे आले? अहो, हाच तो माणूस आहे ना जो आपलं घर बघायला आला होता? हो हो, हाच आहे. बरोबर ओळखलं काकू तुम्ही. तोच हरामखोर आहे हा. जे तुमच्या बरोबर घडणार होतं तेच आता नेहा बरोबर पण घडणार होतं. तर बरं झालं मला परीने मेसेज केला आणि त्यात तिने याचा उल्लेख केला. मी माहिती काढली तर माझी भीती खरी ठरली. बाई, हाच तुम्हाला काय ते खरं सांगेल. बोलणार आहेस की? प्लीज मार नका, मी सांगतो, सगळं सांगतो. मी आणि परांजपे आम्ही दोघं एकमेकांना आधीपासून ओळखतो साहेब. आज सगळा प्लॅन आहे ना हे परांजपेचा आहे. याच्या आधी आहे ना साहेब, आम्ही एका रेस्टॉरंटमध्ये भेटलो. त्या नेहा कामतच्या घराचं डील करायला घ्या. ते घराच्या नाद आहे ना, शोधून टाका तुम्ही. काय आहे ते घरावरती खूप कर्ज आहे. कर्ज 5 रुपये असेल ना तर घराची किंमत 20 रुपये आहे. एकाच डीलमध्ये मालामाल होऊन जाऊ आपण. पण हे तेव्हा शक्य आहे जेव्हा ते मॅडम तुम्हाला पॉवर ऑफ अटर्नी देणार. ते माझ्याकडे लागलं ना. ते तुम्हाला कशासाठी देणार पॉवर ऑफ अटर्नी? माझी होणारी बायको आहे. पण काय ना परांजपे साहेब, प्रॉपर्टीसाठी तुम्ही आयुष्यभर एखाद्याला लग्न करून घरी आणणार. मला तुमचा हे डील अजिबात पसंत नाही पडला. मला थोडी आयुष्य काढायचं तिच्यासोबत. मग काही दिवस मजा करणार, मग योग्य वेळ आली की घराबाहेर काढून टाकून. त्या नेहा कामतने थकवला मला पार. तिने आणि तिच्या पोरीने. त्या डायबेटिक पेशंट, रोजचा इंजेक्शनचा खर्च आपल्याला नाही करायचा. एवढा खर्च कोण करेल? तुम्हीच करणार सगळा खर्च. आहे तोपर्यंत ना. म्हणजे लोक इंजेक्शन देऊन काटा काढतात, इथे मला तेच काम इंजेक्शन न देता करायचं. तर का असं घडलं ना, फक्त 4 दिवसात त्या परीचे पंख गळून पडले. याचा प्लॅन होता ते छोटी सोबत वाईट करायचा. माझ्या काय नाही साहेब, मी सगळं खरं सांगतोय. हे घराच्या डील व्यतिरिक्त माझा ह्याच्यात काहीच संबंध नाही साहेब. बोल परांजपे,
आता का गप्पा झालायस? परांजपे, माझ्या परीबद्दल तुम्ही जे काय... मी काय म्हणते नेहा, 1 मिनिट वहिनी. मी माझ्या परीबद्दल विचारतीये. माझ्याबद्दल कोणी काही बोललेलं मला चालेल, पण माझ्या परीबद्दल कोणी जसं तसं बोललेलं मला चालणार नाही. आणि परीबद्दल जाणून घेताना कोणी मध्ये बोललेलंही मला चालणार नाही. बोला, मी जे काय ऐकलं ते सगळं खरंय? परांजपे, बोला. नाही हे माझा जीव आहे तिच्यावर. म्हणून तिचा जीव घ्यायला निघाला होता तुम्ही? नाही खोटं आहे हे सगळं. हा पांड्या जे बोलतोय ते काय? खोटं बोलतो तो, खोटारडा आहे तो. तो का खोटं बोलेल? तो परीला ओळखत सुद्धा नाही. म्हणूनच मी ओळखतो ना त्याला. खोटारडा आहे तो. परीला मारून टाकण्याबद्दल वगैरे मी काही बोललेलंच नव्हतं असं. मग काय बोलला होता तुम्ही? मी तिला फक्त कुठेतरी ट्रेनमध्ये दूर सोडून ये नेहा कामात. एवढ्या सगळ्यांसमोर तुम्हाला मारलंस? कोण समजतेस कोण स्वतःला? ते पदरी ही अवलक्षणी पोरगी देऊन नवऱ्याने टाकलेली पाहिजेस तू. तुझं नशीब समज मी तुझ्या बरोबर लग्नाला तयार झालो. मी तर तुझ्यासारख्या बाईला तर ना. यापुढे नेहाच्या बाबतीत एकही अपशब्द काढलास ना, काय करशील रे तू? काय करशील?